नमस्कार. मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे औचित्य साधून चंद्रपूरच्या महाकाली मातेची मंदिराची रचना कशी आहे, तसेच देवी मातेची मूर्ती कुठे सापडली होती त्याबद्दल 2 आख्यायिका सांगितल्या जातात, ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण श्री महाकाली मातेच्या मंदिराची रचना कशी आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. श्री महाकाली मातेचे मंदिर चौरस बांधणीचे आणि दगडी बांधकाम आहे. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर सुमारे 8 ते 10 पायऱ्या उतरून गेल्यावर गुहेसारखा एक दगडी गर्भगृह आहे. त्यामध्ये मध्यभागी श्री महाकालीची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहाचा दरवाजा आणि मूर्ती याच्यामध्ये फार थोडे म्हणजे 2 ते 3 फुटाचे अंतर असेल. गर्भगृह हे एखाद्या गुहेसारखेच वाटते. देवीच्या मंदिराच्या वरती अतिशय सुंदर असे कोरीव काम करण्यात आलेले आहे. असे तज्ञांचे मत आहे की ते मुघल स्थापित शैलीचे छाप आहेत. चंद्रपूरमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला जेव्हा नवरात्रीची सुरुवात होते तेव्हा येथे उत्सव आणि यात्रा होते. या यात्रेच्या काळामध्ये महाकाली मंदिरामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येतात. आता आपण श्री महाकाली देवीच्या मूर्तीची रचना कशी आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. श्री महाकाली देवीची मूर्ती 5 फूट उंचीची असून उंच पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीला शेंदूर अर्चना करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मूर्तीला मुखवटा सुद्धा बसवण्यात आलेला आहे. तिच्या एका हातामध्ये खड्डक आणि दुसऱ्या हातामध्ये ढाल आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला साधारण 7 ते 8 पायऱ्या उतरल्यावर गुहेसारखा एक दगडी गर्भगृह दिसतो. त्याच्या मध्यभागी श्री महाकालीची मूर्ती विराजमान आहे. तर आता आपण मंदिराबद्दल आख्यायिका काय सांगितली जाते त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. असे सांगितले जाते की कृतार युगामध्ये हल्लीचे जे चंद्रपूर शहर आहे त्याला पूर्वीचे नाव लोकपूर म्हणून ओळखत होते व तेथे एक कृतध्वज नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्यानंतर त्याचा पुत्र सुनंद हा तेथे राज्य करू लागला. त्याच काळामध्ये तेथे महाकाली देवी प्रकट झाली अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर पुढे असेही सांगितले जाते की पुढे परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय करण्यासाठी अनेक राज्ये नष्ट केले. त्यातच लोकपूरचे राज्यही नष्ट झाले. चंद्रपूरचे आणखीन एक महत्वाचे वैशिष्ट्य सांगायचे झालं तर असे सांगितले जाते की प्रभू श्रीराम जेव्हा वनवासाला निघालेले होते तेव्हा त्यांनी चंद्रपूरमध्ये 1 दिवशी मुक्काम केला होता. असे सांगितले जाते की चिमूळ टेकडी जवळ एक टेकडी आहे, तेथे 1 दिवस निवास केला होता. ती जागा आज रामदिघी म्हणजेच रामदिघी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच तिथे सीताकुंड पण आहे. या टेकडीच्या पायथ्याशी राम मंदिरही आहे. येथील कथा सांगताना असे सांगितले जाते की कलियुगाच्या सुरुवातीस चंद्रहास्य नावाच्या राजाने महाकाली आणि अंचलेश्वर महादेव हे ठिकाणे पाहून तेथे राजधानी वसवली आणि त्यांच्या नावावरच त्या नगरीस इंदपूर किंवा चंद्रपूर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. आपण जर चंद्रपूरच्या मंदिराचा इतिहास जाणून घ्यायचा म्हणला तर आपण जेव्हा वाचाल किंवा कुठे पाहाल तर आपल्याला याच्या प्रत्येक युगातील वेगवेगळा इतिहास मिळेल. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी येथे येऊन त्याचा जीर्णोद्धार केलाय असं पण आपण म्हणू शकतो. तर अनेक कथा येथे सांगितल्या जातात. त्यातील 2 आख्यायिका आपण पाहिलेल्या आहेत. देवी मातेची मूर्ती कशी आढळली ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. असे सांगितले जाते की एका राजाला झरपट नदीच्या कोरड्या पात्रामध्ये एक कुंड सापडले. त्या कुंडामध्ये त्याने तोंड धुतले आणि ते पाणी पिले. त्याचबरोबर त्याच्या चेहऱ्यावरील खाटके नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी त्याने तेथे जाऊन कुंडातील पाण्याने स्नान केले. तेव्हा त्याच्या अंगावरती खाटके नाहीशी झाली व त्याचे शरीर तेजस्वी दिसू लागले. तर राजाला स्वप्नात महादेवाने दर्शन दिले. त्यामुळे राजाने ते प्राचीन कुंड महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे बनवले आणि तेथे अंचलेश्वर महादेव मंदिर बांधले. त्यानंतर त्याच मंदिराच्या दक्षिण बाजूस थोड्या अंतरावर राजाला एक भुयार दिसले आणि त्या भुयारात खडकात कोरलेली भव्य अशी देवीची मूर्ती आढळली. तीच महाकाली मातेची मूर्ती आहे. राजाने ते भुयार स्वच्छ करून तेथे देवीचे मंदिर बांधले आणि महाकालीच्या जवळ एकविरा देवीचेही मंदिर बांधले. त्यामुळे हल्लीच्या मंदिरामागे त्या काळात म्हणजे 1704 ते इसवी सन 1719 या काळात बांधले गेले. हल्लीच्या देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूस छोट्या भुयारामध्ये देवीचा पलंग असून निद्रा घेत असलेल्या स्वरूपात महाकाली देवीची मूर्तीचे दर्शन होते. याच ठिकाणी ही मूर्ती सापडलेली असावी. या दोन्ही कथा लक्षात घेता कृतध्वजाचा पुत्र सुनंद याला भुयारात आढळलेली देवीची जी मूर्ती होती
ती त्या गुहेमध्ये स्थापन केली आणि तीच मूर्ती खडक्या बल्लाळ राजाला सापडलेली असावी. तर या आख्यायिकानुसार सर्वात प्रथम ह्या दोन्ही कथा लक्षात घेता कृतध्वजाचा जो पुत्र सुनंद होता त्याने या भुयारामध्ये आढळलेली देवीची जी मूर्ती होती ती गुहेत स्थापन केली. गुहेतील जी देवीची मूर्ती होती तीच खाडक्या बल्लाळ राजाला सापडली आणि नंतर तेथे बल्लाळ राजाने मंदिर स्थापित केले. तर अशा प्रकारे होता देवी मातेच्या मूर्तीचा इतिहास आणि येथील जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री महाकाली मंदिराची रचना कशी आहे, तसेच देवी मातेची मूर्ती कशी आहे आणि त्यानंतर मूर्ती कशी आढळली याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपणा सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.